तुझ्या नावात जलील आहे, अरे तुझ्या नावात जलील आहे. हिंदीमध्ये जलीलचा अर्थ काय होतो? तुच्छ. उर्दू मध्ये जलीलचा अर्थ काय होतो? लबाड, लज्जास्पद, तिरस्कार योग्य. अरे तुझ्या नावातच लज्जास्पद आहे, तुझ्या नावातच तुच्छ आहे, तुझ्या नावातच लबाड आहे, तुझ्या नावातच तिरस्कार आहे. आणि तू काय शायनिंग मारतो इथं येऊन? हिंदूवर शायनिंग मारतो, बाबासाहेबाच्या बंद्यावर शायनिंग मारतो, भीमावर मारतो. अरे तुला कळलं पाहिजे की हे जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, हे शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. हे तुमच्यासारखे कावळे या देशामध्ये आम्ही ठेवणार नाही, आम्ही ठेवणार नाही. जो देशद्रोह की बात करेगा, देशद्रोहाचं करायचं आहे त्याला पाकिस्तान मध्ये या देशात राहायचं नाही. मित्रांनो, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. हे काय तत्वज्ञान जे आहे, हे तत्वज्ञान वरून अल्लाहने सांगितलं, खाली जिब्राईल लिहिलं. अरे त्या जिब्राईलला दुसरं नव्हतं का? अरे त्या अल्लाहना दुसरं काही सांगता येत नव्हतं का? अल्लाह येतं बरं सांगितलं की दारुल हरब, दारुल इस्लाम. हे कसं कळालं त्याला? दारू म्हणजे मी, जिथं जिथं गैर मुसलमान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या दारुल हरब म्हणजे मध्ये भारताचं संविधान असल्यामुळं चालणार नाही आणि आम्ही चालू देणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी आणि शिवाजी महाराजांची अनुयायी आम्ही चालू देणार नाही, कदापिही चालू देणार नाही. आणि म्हणून ह्या देशामध्ये आपल्याला इथं जे आहे गजवाए हिंद चालणार नाही, लव चालणार नाही आणि काहीच चालणार नाही. इथल्या ह्या देशद्रोहांना इथून हकलून द्यायला आहेत आणि या देशामध्ये आता जागे झालेले आहेत. म्हणून आपल्याला बौद्ध आणि हिंदूंना आपल्याला जाणीवपूर्वक एकजूट. मी सगळ्यांना विनंती करतो, वर हात करा, वर हात वर करा. हे हात आहे, एक मिनिट हलवा. या गटात ताकद आहे का? हे हलवल्यावर मोकळा असल्यावर ताकद आहे का? मूठ झाका, मोठा ताकद आली काय? परा का? मूठ झाकल्यावर ताकद आहे का? मूठ आता ही जी आहे हिंदू बौद्ध
दलित आदिवासी भटके विमुक्तांच्या ताकदीची ही जी एकजूट आहे, ही सगळी एकजूट संग्राम भैया यांच्या पाठीशी उभा करा आणि याच्यासारख्या सगळ्या आमदारांच्या सगळ्या खासदारांच्या पाठीशी उभ्या करा, सगळ्या आपल्या लोकांच्या पाठीशी उभा करा. पण बेन नाही आलं पाहिजे. हे महापालिकेमध्ये यांचं कुत्र बेन इथं आलं नाही पाहिजे. सुअर की औलाद पाकिस्तान को भेज दो. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. खरं म्हणजे आज ही फक्त शिवशक्ती आणि भीमशक्ती नाही, तर त्यासोबत लहुजी शक्ती देखील आज याचा म्हणून उपस्थित झालेले आहेत. यानंतर आपल्या हिंदुत्वाची बुलंद तोफ, हिंदुत्वाचा ज्वालामुखी, ज्यांनी वेळोवेळी या जिहाद्यांना दाखवून दिलं की शीशे के घर नहीं हमारे, जो पत्थरों का दर्शन. सियावर रामचंद्र भगवान की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर श्री संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा. भारत माता की, भारत माता की. जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज आपण नगर शहरामध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापाशी काही जिहाद्यांनी त्यांची विटंबना करण्याचा प्रयत्न केला, काही चिठ्ठी तिथं काही टाकल्या, त्याच्या निषेधार्थ शिवशक्ती भीमशक्तीकडून जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. शिवशक्ती भीमशक्ती लघुशक्ती मोठ्या संख्येने जमलात, त्याबद्दल तुमचं मनापासून पहिले आभार मानतो. आपण सर्व सकाळपासून इथं जमलात, भरपूर ऊनही झालंय, तरी सुद्धा शिवशक्ती भीमशक्ती आणि लघुशक्ती एवढ्या उन्हातही त्या निषेध मोर्चाला सर्व बसलात, त्याबद्दलही तुमचा आभार मानतो. आज जी नगरमध्ये जे काही घटना घडत जोरात आता चालू झाल्या, त्याचं मूळ कारण एक आहे का नगरचा हिंदू आता जागृत झाला. नगरचा हिंदू जागृत झाल्यामुळं आता जिहाद्यांच्या बुडाला आग सुरू झाली. आता काय काय करावं त्यांना आता सुचाना. मागे इथं मोर्चा छत्रपती संभाजीनगरचा एक बायकोची पॅन्ट घालणारा, सलवार घालणारा, त्यांनी मोदी साहेबावर बोलला, भैयावर बोलला, योगी महाराजांवर बोलला. त्याची तेवढी लायकी नाही आहे, पण तरी बोलला. पण त्याचीच नाही तर त्याचा बाप जो ओवीसी, त्याची सुद्धा त्यांच्यावर बोलायची लायकी नाही आहे, तरी सुद्धा बोलला. पण आता त्यांना प्रत्युत्तर 100% भेटणार. आतापर्यंत फक्त सकल हिंदू समाज पुढे होता, आता त्याच्या जोडीला शिवशक्ती भीमशक्ती लघुशक्ती ही सर्व एकत्र आली आहे. आणि आता त्यात नव्हे तर पुरे भारतामध्ये आपल्या मागासवर्गीय समाजाचा वापरच असा चालू केला आहे. ज्या ठिकाणी त्या लोकांची लोकसंख्या कमी आहे आणि ज्या ठिकाणी मागासवर्गीय समाजाची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी ते आपल्याच लोकांवर आपले लोक कसे सोडायचे हेच कामं आत्तापर्यंत त्यांनी केलेले आहे. आणि आपले लोकही काही भरमिष्ट झालेले आहेत. आता जर आपण कुठल्या फेसबुक असन, इंस्टाग्राम असन, कुठेही भाषण केलं तर एखादी पोस्ट जर आपण टाकली, ती टाकतो मुसलमानांच्या विरोधात, तर आपलेच लोक आपल्याच माणसाचा विरोध करण्यामध्ये त्याच्यामध्ये कमेंट करतात. पण ते 100% आपले लोक राहत नाही. त्या लोकांची सवय आहे बाप बदलायची.
अनेक अकाउंट त्यांनी आपल्या हिंदूच्या नावाने उघडलेले, अनेक अकाउंट त्यांचे हिंदूच्या नावाने, आणि त्या नावाचे त्याच्यावर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या डीपीला फोटो लावतात आणि मग कमेंट करतात. आणि ह्या कमेंटमुळे जो समाजामध्ये जो आपला आज तेढ निर्माण झाला, म्हणजे पूर्वी हिंदू मुस्लिम व्हायचा, आता मराठा आणि जय भीम असा वाद मोठ्या प्रमाणात सुरू झाला. आता तो संपत आला. जशी शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली, हा वादही संपल. पण हे आपण त्याच्यावर विचार करायला पाहिजे. त्या अकाउंटना छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कोणी कमेंट करतो ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कमेंट करतो. पण ह्यांच्या ज्या मध्यस्थी मदरसे ह्याच्यामधून जे तयारी करतात का समाजामध्ये तेढ कसा निर्माण करायचा, असं यांचं सगळं याच्यावर काम चालतं. आणि त्या माध्यमातून समाजामध्ये आपल्या आज तेढ निर्माण झालेलाच आहे. आता मराठा आरक्षण सुरू झालं. मुसलमान हा कायम मराठाच्या विरोधात राहिलेला माणूस आहे. कारण यांची वाट लावणारा, यांचे बाप जे मोगलं होते त्यांची वाट लावणारा सगळ्यात पुढे मराठा होता आणि कायम त्यांच्या विरोधात राहिले. पण जेव्हा जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा सुरू केला, तर यांची माय निजवण्यासाठी सर्वात पहिले मुंबईला भेटायला गेलेला तो तिथला आमदार मुंबईचा, तो पण इथं आलता, कोडफोट्या, तो सुद्धा इथं आलेला होता. आणि सर्वात पहिले आम्ही यांना पाठिंबा दिला असं दाखवलं. आलतकैया म्हणजे ह्या लोकांचं टार्गेट कसं हिंदूमध्ये कसं दोष प्रमाण करायचा, कसं कुणाच्या बाजूला उभं राहायचं. तर काही आपल्यातले हिंदू जोरात कमेंटही करायला लागले का इतर संघटना आले नाही, इतर समाज आला नाही, मुसलमान आम्हाला आले, आम्हाला साथ दिली, असेही काही कमेंट होत होते. पण जे कमेंट करणारे लोक होते तिथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, बजरंग दल असेल, अनेक संघटना तिथं काम करत होते, पण त्या गोष्टीचा ते ॲडव्हर्टाईज करत नव्हते. पण आज समाजामध्ये असंच काहीतरी निर्माण केलं का आम्हाला कोणी मदत केली नाही. नंतर सगळं उघड झालं का मोठ्या प्रमाणात तिथं हिंदू संघटनांनी कामही केले. अन्न वाटप असन, पाणी वाटप असन, चादरी वाटप असन, भरपूरचं कार्य तिथे सर्व हिंदू समाजाने केलं. म्हणजे त्यांचा जो करायचा प्रयत्न होता तो पूर्णपणे दाबला गेला. पण आज आपल्याला एकत्र येऊन फक्त मोर्चा करून विसरून जायचं नाही आहे. आतापर्यंत नगरमध्ये भरपूर मोर्चे झाले, पण त्या मोर्चामधून साध्य काय होतंय, आपल्याला जे साध्य करायचे ते साध्य होत नाही आहे. लव जिहादच्या घटना थांबत नाही, धर्मांतराच्या घटना थांबत नाही, गौ हत्याच्या घटना थांबत नाही. आता पाथर्डीमध्ये अजून गौरक्षकावर हल्ला झाला भैया. म्हणजे असे हल्ले आपल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे हल्ले चालू आहे. याच्यासाठी ठोस कायदा तयार झाला पाहिजे. आणि मागं आम्ही जेव्हा हडपसरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला एका जिहादी मुसलमानांनी दगड मारला होता, त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 18 ठिकाणी या महापुरुषांची कोणी विटंबना केली तर त्याच्यावर 10 वर्षाचा शिक्षेचा कायदा करायला पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती. पण त्याच्यावर तो कायदा झाला नाही. आता ही परत मागणी करतील, त्याच्यावर कायदा झाला पाहिजे, ठोस कायदा. ज्यांनी देशाचं रक्षण केलं, संविधान तयार करून, त्यांची विटंबना होती, कायदाच नाही आहे. आज कायदा असा आहे का नोटीस द्यायचं, सोडून द्यायचं. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण हिंदू म्हणून जगतोय. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला कोणीही दगड मारतो, छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना शिव्या गाळ्या करतो. फक्त गुन्हा दाखल होतो 295 अंतर्गत भावना दुखवल्या. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आम्ही आज हिंदू म्हणून जगतोय, त्यांचा आगमन आम्ही फक्त मोर्चे आणि सभा घेऊनच करतोय. आणि इथंच नाही, पुऱ्या महाराष्ट्रभर. आणि फार शोकांताची गोष्ट आहे, आज या भारतामध्ये आम्ही 80% असून फक्त आम्ही मोर्चे करतोय. आणि कधी कधी भैया आम्हालाही लाज वाटायला लागली मोर्चांना यायला, का किती दिवस हे मोर्चे करायचे आणि किती दिवस आपल्या हक्कासाठी, आपल्या जिथं जिथं आम्ही बहुसंख्येने आहे त्या ठिकाणी मोर्चे करून फक्त लोकांना जागृत करायचं. ती वेळ आता थांबायला पाहिजे. अशी घटना घडली तर आपण सर्वांनी एक ग्रुप तयार केला पाहिजे. आमदार खासदार लोक आपल्याकडे आहे, सगळ्यांकडून वकिलाची मागणी केली पाहिजे. आपल्या घरच्यांना वर्षभर सांभाळायची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि जिथं जिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा कोणी आगमन करत असेल त्या लांड्याला तिथं ठेसून काढलं पाहिजे.
कारण फक्त मोर्चे करून होणार नाही हो. त्या दिवशी गर्दी केली, भरपूर लोकांना, अनेक लांडे तिथं जमले, अनेक आपल्या नेत्यांवर बोलले, पोलिसांवर बोलले. पोलिसांना सांगितलं का आम्ही मोर्चे घेतले तर तुम्ही आम्हाला नोटीस देतात, आम्ही मोर्चे घेतले तर तुम्ही आम्ही नोटीस देतात. का देतात? का मुसलमान सगळ्यांना माहिती तुमचा बाप आहे. आता आम्हाला नोटीस दिली आहे, मेजर दाखवा तिथं. आम्हालाही नोटीस दिली, ती आता कायम देतात. आम्ही तर कायम मोर्चेत राहतो. प्रशासन सर्वांनाच मोर्चे देतं. मोर्चात आल्यानंतर ती एक नोटीस देतात, कायदा सुव्यवस्था खराब होणार नाही असं तुम्ही काही बोलू नका. पण अशा नोटीस आपल्याला जेव्हा देतात आणि त्याचा पोलिसांसमोर ते दुरुपयोग करतात का फक्त नोटीस मुसलमानांना दिले जातात, मुसलमानांना हिंदूला पण दिल्या जातात. पण हिंदू अजून त्या गोष्टीचा ॲडव्हर्टाईज करत नाही ना, प्रशासनाच्या विरोधात बोलत नाही. पण नगर प्रशासनाचं आपण तर पहिले सर्वांनी टाळे वाजवून अभिनंदन केलं पाहिजे. का त्या दिवशी जेव्हा यांनी मस्ती सुरू केली तर ह्यांच्या डोंगरावर डेंटिंग पेंटिंगचं कार्य पोलिसांनी केलं. म्हणजे योगी स्टाईल आता आपल्या महाराष्ट्रात सुरू व्हायला लागली. पण ती सुरू झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांचा माज काय कमी झाला नाही. कारण ह्यांना आता पोलिसांच्या डेंटिंग पेंटिंगची गरज नाही, तर आता ह्यांना हिंदूच्या डेंटिंग पेंटिंगची गरज आहे. या नगरपालिकेच्या काळात आता हा राजकीय मोर्चा नाही आहे, पण जी मस्ती चालू आहे ती नगरपालिकेसाठी चालू आहे. येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपण सर्व आपल्या हिंदुत्ववादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोकच त्या नगरपालिकेत पूर्णपणे बसवायची आहे. आता काल श्रीरामपूरमध्ये काँग्रेसची मीटिंग झाली आहे. सगळा मुसलमान समाज एकत्र आला आणि सगळ्या मुसलमान समाजांनी ठरवलं, काही त्यांचे उमेदवार साहेब तयार झाले ते उभं राहण्यासाठी. आता तिथं सर्वसाधारण वाढ झाल्यामुळं, आरक्षण पडल्यामुळं, तर त्या लोकांनी एक मताने सांगितलं का कुठेही एकही मुसलमान ह्या नगराध्यक्ष पदासाठी उभं राहणार नाही, काँग्रेसचा एकच उमेदवार उभा राहणार. म्हणजे इतकी त्यांच्यामध्ये त्या राजसत्तेमध्ये बसवण्यासाठी त्या लोकांची एवढे हुशार आहे. शिक्षण जरी कमी असलं, मतदानाचा आकडा पाहिजे त्या लोकांचा, मतदान करण्यामध्ये हुशार. कारण त्यांना माहिती आहे का राजसत्ता हे असं आहे का तिथं जर त्यांचा माणूस बसला तर आज फक्त तो ओबीसी आहे, खासदार आहे, पण भारतभर फिरतोय, त्यांच्या समाजाला जागृत करतोय, खासदार आहे फक्त. त्या ठिकाणी आपल्या त्या ठिकाणी बसले. कायदा तयार करण्यासाठी तुम्ही आम्ही भाषण करून निघून जाणार, कायदा तयार करणार आहे सरकार. हे कायदे तयार कधी होतील? जेव्हा आपण भरभराटून मतदान करून आपण ते हिंदू लोक त्या नगरपालिकेत पाठवू, त्या विधानसभेत पाठवू, त्या लोकसभेमध्ये पाठवू, जेव्हा कायदे तयार होणार आहे. तर आपल्या मताचं विभाजन न होता आपलं इथं महापौर कसा आपला बसवता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे. कारण तिथं हिंदू विचाराचा महापौर बसल्यानंतर या रस्त्यामध्ये जे आडून हे थडगे मजारी जे तयार झालेले ते तोडल. प्रचाराला आलेला प्रत्येक नगरसेवकला विचारायला पाहिजे, ज्याच्या ज्याच्या एरियामध्ये इनलिगल मस्जिद असतील, इनलिगल मदरसे असतील, तू हे काढणार आहे का तर तुला मतदान करू, नाही तर त्यालाही मतदान करायचं नाही. आमचा प्रश्न काय आहे? हे जे इस्लामी माजलेले आरामखोर लोक आहे यांना थंड कसं करायचं? यांचे मदरसे, यांच्या मस्जिदी जेव्हापर्यंत इनलिगल पडत नाही हे शांत बसणार नाही. गुप्त मिटिंग चालतात, गुप्त मिटिंगमधून हिंदूवर काय काय, कुठं दगडफेक करायची, कुठं काय करायचं गुप्त मिटिंगमधून कळत नाही. एका रात्रीमध्ये गुप्त मिटिंग होती, अचानकपणे मताची टक्केवारी वाढती, कोणत्या पक्षाला मतदान करायचं एका रात्रीमध्ये सांगलं जातं आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही. तर यांचा केंद्र काय आहे? मदरसे, मस्जिदी. ज्या ज्या ठिकाणी इनलिगल आहे ती तोडायलाच पाहिजे. आणि शासन प्रशासन याच्यामध्ये कमी पडतंय, पूर्णपणे याच्यात शासन प्रशासन कमी पडतंय. त्या प्रशासनावर पहिले कारवाई झाली पाहिजे. नाही तर जिथं जिथं आपलं ते कन्सेप्ट मागं झालं होतं का ज्या ठिकाणी इनलिगल यांचे ते थडगे थुडगे आहेत त्या ठिकाणी ते थडगे काढत नसेल तर तिथं त्यावेळेस मागं घोषणा झाली, अजूनही कुणी केलं नाही. आता आपण तो मोर्चा आणला त्या रस्त्यामधून मालीवाड्यामधून, तिथे एक असं झोपून ठेवला कोणतरी. अरे तो तर रस्त्याच्या मधोमध्ये एवढा छोटा रस्ता आणि त्या रस्त्याच्या मधोमध्ये एक कोणतरी जिहादी झोपून ठेवलाय. हे प्रशासनाला दिसत नाही का?
मी तर म्हणतो हा रस्ता सगळ्यात छोटा आहे, याच्या मधोमधच एखादं हनुमान मंदिर उभारायला पाहिजे. प्रशासनाला आपण मोर्चा काढला, निवेदन दिलं, आम्ही स्वतः निवेदन दिलं. आज 4, 5, 6 महिने झाले ते निवेदन देऊन. असा आयुक्त येतो गाळ का त्याला गाजरचा एखादा हार टाकायला पाहिजे, नुसतं गाजर देत राहतो. भैया त्याच्याकडे आपण निवेदन घेऊन जातो आणि त्याच्याशी आपण बोलतो, तो येणं वरती पाहतो आणि हसत राहतो. एवढ्या मोठ्या पदावर तो माणूस आहे, म्हणजे आपल्या सारख्याने त्याला बोलणं चुकीचं आहे. पण आपण 2दा त्याच्याकडे गेलो. एक आमदार जर समोर बसतो साहेब, त्याच्याशी बोलतो, वरती पाहतो, हसतो येण्यासारखा. तसं काय त्याच्या बुद्धीवर परिणाम आहे काय असा? 5-6 महिने झाले त्याला निवेदन देऊन, आणि जे निवेदन आम्ही त्याला दिले ते एकही असं जे लिगल ज्याची नोंद असेल ते काढा असं त्याला म्हणत नाही. जिथं जिथं इनलिगल आहे ते काढायला पाहिजे, पण तो काढायला तयार नाहीये. अशा लोकांना पहिले कारवाई करायला पाहिजे. आणि वेळोवेळी आपल्या हिंदूवर गौरक्षण करत असताना गुन्हे दाखल होत आहे, ते कुठंतरी थांबले पाहिजे. आपण सर्व खूप वेळेपासून इथं जमलात, साहेबाला बोलायचं आहे, मी थांबतो. पण भैया आता याच्यामध्ये काहीतरी ठोस, साहेब ठोस काहीतरी झालं पाहिजे. काय होतंय, आपण किती, तुम्ही तर महाराष्ट्रभर फिरताय दोघं, आणि ह्याच्यातून काही साध्यच होत नाही आपल्याला. आपण फक्त मोर्चे करतोय साहेब. ह्याच्यामध्ये ठोस कायदे तयार झाले पाहिजे. हो, इतके किती दिवस जर असं चालू राहिलं तर ह्या महाराष्ट्राला सुद्धा इस्लामिक राष्ट्र करून टाकतील बरं का. महाराष्ट्राला, या भारतामध्ये आपण हिंदू संपत चाललोय. या महाराष्ट्रामध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, जिथं छत्रपती संभाजी महाराजांचं रक्त सांडलंय, त्या महाराष्ट्रामध्ये आज आमच्या मुली सुरक्षित नाहीये. ज्या महाराष्ट्रामध्ये आमच्या अहिल्यादेवींनी अटक से कटक तक, म्हणजे इथून आपण विचार सुद्धा करू शकत नाही एवढे 12 ज्योतिर्लिंग आम्हाला दाखवले, त्याचा जीर्णोद्धार केला. आज आम्ही एक छोटा हनुमान मंदिर सुद्धा बांधू शकत नाही. त्या अहिल्या मातांनी त्यावेळेस ना कुठला विमान ना कुठली गाडी, त्यावेळेस अहिल्यादेवी होळकरांनी 12 ज्योतिर्लिंग एका ठिकाणी नाही आहे, सगळे वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात, वेगळ्या वेगळ्या राज्यात आहे. 12 ज्योतिर्लिंग आपल्याला दाखवले. आज आपल्याला माहीत झालं का आपल्या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे, ते अहिल्यादेवीच्या कृपेने आहे. आणि काल हे हरामखोर सगळेचे सगळे आले आणि तिथं अहमदनगर अहमदनगर अहमदनगर. अरे जो अहमदचा जर इतिहास पाहिला तर तुमच्या आईचा नवरा होता, तो स्वतः ब्राह्मण होता. हा अहमदचं नाव तुम्ही जे घेताय त्याचा बाप होता तिम्मप्पा, विजयपूर कर्नाटकचा तो होता. त्याच्या लहान पोराला युद्धामध्ये किडनॅप करून ह्या दुसऱ्या अहमदने आणलं, त्याला तयार केलं आणि त्या हिंदूचं मुसलमान करून त्याचं अहमद नाव ठेवलं. या नगर जिल्ह्याचं नाव विंगर होतं. या आई झवाल्यांना काहीच माहित नाही, इतकं डोकं खराब होतं कधी कधी. इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला काळी फासणारा हात जलील होता. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळी फासली यांनी जेव्हा मोर्चा केला, त्या संभाजीनगर ते मुंबईला चालला होता. जिथं जिथं छत्रपती संभाजीचं महाराजांचं नाव दिसल तिथं या लोकांनी काळी फासलेली आहे. हे कुठंतरी थांबायला पाहिजे. मी सगळ्यांना विनंती करतो, आपल्याकडं आमदार खासदार आहे, सगळे लोक आहेत आणि हिंदुत्वादी सरकार आहे. 10 वेळेस मोर्चे करत बसायचे नाही. आता तो सुटला, त्याला कायद्याच्या ह्याच्यात पडायचं नाही. संविधान ते मानत नाही. जर ते संविधान आमचं मानत नसल तर आम्ही संविधान मानू, पण जर आमच्या महापुरुषांचा अपमान केला तर आम्हीही संविधानिक पद्धतीने कारवाई नाही करणार. त्यांना ठेसून काढायला पाहिजे. आणि प्रत्येकाला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची ज्यांनी विटंबना केली त्याचा पाय जो कोण मी काढून आणन त्याला 5 लाख रुपये बक्षीस मी देईल. आणि हे जवळ आपण करत नाही आणि सांगत नाही, कधी या त्याचा पाय काढा आणि 5 लाख रुपये माझ्याकडून घेऊन घ्या अशी विनंती करतो आणि थांबतो. जय श्रीराम. यानंतर आपल्या अहिल्यानगर शहराचे हिंदुत्ववादी आमदार म्हणजेच जिहाद्यांचा ओरिजिनल बाप, ज्यांच्या नावातच राम आहे आणि अशाच प्रमाणे महापुरुषांचे विचार घेऊन चालणारे आमदार संग्राम भैया जगताप यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आज आपल्या अहिल्यानगरमध्ये
मागच्या सोमवारीच महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पत्रकं टाकण्याचा पराक्रम एक जिहादी फरीद खान या नावाच्या व्यक्तीनं करण्याचं काम केलं. त्याला पोलिसांनी मंगळवारच्या दिवशी अटक देखील केली आणि या संपूर्ण घटनेचा निषेध म्हणून आज आपल्याकडं शिवशक्ती भीमशक्ती हा एकत्रित मोर्चा या ठिकाणी आज आयोजित करण्यात आला. त्याकरता मंचावरती उपस्थित असणारे सन्मान्य पडळकर साहेब, सागर भाऊ, त्याचप्रमाणे ज्यांनी मगाशी आपलं मनोगत व्यक्त केलं असे निकाळजे साहेब व मंचावरचे सर्व अतिथीगण, सकाळपासून आपण सर्वजण पायी मोर्चा केलाय. बरंच मोठं अंतर आपण सर्वच लोकांनी आता पायी इथपर्यंत आपण आलेलो आहोत आणि आता सगळेजण बरेच लोक उन्हात आहेत. काही लोक सावली पाहून थांबलेत आणि काही लोक काही जर झालं तर वर तयारी सुद्धा थांबलेले आहेत. आता सगळे तयारीत आहेत. कारण आता सगळ्यांचं ठरलेलं आहे की आता तयारीत राहायचं. तर आपण पाहतो की या अहिल्यानगरमध्ये आपण पाहतो की नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की जाणीवपूर्वक सण उत्सव आला की काहीतरी घुसपाट काढायचं, काहीतरी वेगवेगळे फलक महाराष्ट्रभर देशभर लागले म्हणून सांगितलं. आपल्याला इथं पाहायला मिळालं. हरकत नाही, तुमच्या देवाचं नाव असेल, तुमचं काय नाव टाकत असाल तुम्ही, हरकत नाही. पण त्याच्या खाली जो काय मजकूर होता हा अत्यंत आव्हान देणारा होता आणि या आव्हानाच्या माध्यमातून कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण झाला पाहिजे असा एक प्रयत्न, त्याच्यातनं काही करण्याचा प्रयत्न नवरात्र उत्सवाच्या कालखंडामध्ये झाला. आपण सर्वांनी लोकशाही मार्गाने प्रशासन, मग ते पोलीस असो महानगरपालिका असो, त्यांना आपण सांगण्याचं काम केलं. पण त्यांची सुद्धा हिंमत झाली नाही ते बोर्ड काढायची. आणि आजही आपण जर पाहिलं तर ते बोर्ड फक्त आक्षेपार्ह जे खाचं लिहिलंय तेवढं फक्त काळ्या चिकटपट्ट्या लावून ते झाकून टाकलं. पण ते आजही बोर्ड ते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणून या माध्यमातून त्या दिवशी काहीतरी घटना घडल्यानंतर ज्या व्यक्तीने खाली जमिनीवरती लिहिलेलं होतं नाव, त्या व्यक्तीला 15-20 मिनिटांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि ताब्यात घेतल्यानंतर आरोपी जर संशयित जो आहे तो ताब्यात असल्यानंतर रस्ता रोको करण्याचं काही कारणच नाही. पण तरी देखील रस्ता रोको केला. जसं त्याला वाटलं की आता इथं गोवंश टाकलेलं होतं, गोवंशी हत्या केली, गोमांस टाकण्यात आलं, मग आपण केलं. त्यांना वाटलं तर आपणही करू. पण आपली मागणी काय होती की आरोपी धरलेला नाही, हे आरोपी सापडला पाहिजे. पोलीस प्रशासनाने महानगरपालिकेकडे रिपोर्ट दिला, ते कत्तलखाने पाडायचा ते ठरवून दिलं त्यांनी, कुठले अनधिकृत आहेत त्याचा रिपोर्ट दिला, ते कत्तलखाने पाडण्यात यावे अशी आपली मागणी होती. देखील केली, मनापासून अभिनंदन देखील आहे. मग त्यांना वाटलं की आता ये लोक बैठे, आपण भी बैठेंगे. अरे पण येड्यानं 20 मिनिटात ताब्यात घेतला. मग आता तुम्हाला काय पाहिजे? शरिया कायदा, शर्तनसे जुदा, लगेच देश संविधानाला मानणार आहे. संशयित आहे, खरं खोटं त्यांनी केलंय का नाही, कुणी केलंय ते पाहावं लागेल. ते कोर्ट चालेल, केस चालेल, न्याय व्यवस्था आहे, न्यायपालिका आहे, ते ठरवतील ना त्याला काय करायचं. म्हणजे यांचं लगेच म्हणणं असतं शरिया कायद्याप्रमाणे काय, शर्तनसे जुदा. अरे हा भारत देश आहे, या भारत देशात असं चालत नाही. आणि मग तिथं ही सगळी मागणी करत असताना न ऐकल्यामुळं आपण पाहिलं
की पोलिसांनी एकदा, दोनदा, 3 वेळा, 4 वेळा, 10 वेळा विनंती केली, पण ते ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांनी पोलिसांना अरे रवी कर, पोलीस प्रेमाने बोलायचे, कारण पोलिसांचं काम असतं पहिली प्रेमाने बोलायचं. त्यांना वाटलं हे पोलीस आपल्याला जमावा बघून घाबरले, कारण जमाव होता थोडा, त्यांना वाटले घाबरले. पण ज्या वेळेला पोलीस प्रशासनाच्या खाकी वर्दीपर्यंत तो हात पोचला तर पोलिसांनी ताबडतोब तिथं पोलिसांनी त्या लोकांची लायकी दाखवण्याचं काम, जागा दाखवण्याचं काम केलं. आणि आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ सोशल मीडियातून पाहिले. आता ते व्हिडिओ फार थोडे आलेत आपल्यापर्यंत, याच्यापेक्षाही भयानक, रात्रीचे परत भयानक आहेत फार. रात्रीचे जे व्हिडिओ आहेत आता ते काय पोलीस बाहेर दाखवू शकत नाही, त्यांच्या मोबाईलमध्ये आहे, ते आपल्यापर्यंत काही आले नाहीत, आम्हालाही दाखवले नाही. पण ते आपल्यातले काही लोक गेले, ते पाहून आले, आणि पाहून आल्यावर त्यांनी सांगितलं की असं असं झालं. आणि तुम्हाला सांगतो, अंधारात त्यांना कपडे काढून धोपटलं पोलिसांनी. आणि मग आपल्याला कपडे काढल्यावर कळालं ते डॉबरमॅन आहेत सगळे. खरं दुसरा एक बी भारतीय नागरिक पकडलेला नव्हता, एक पण आपला भारतीय नागरिक पकडलेला नव्हता. आपण पाहतो की सागर भैयांनी सांगितलं ही निवडणुकीचं व्यासपीठ नाहीये, पण शेवटी सगळं राजकारणापाशीच येऊन अडतं. कुठून बी फिरून नेलं, कुठलंही क्षेत्र असू जाऊन तिथं थांबतंच. मताच्या राजकारणासाठी आपण पाहतो की काही वेळेला बऱ्याच लोकांच्या अडचणी होतात, आणि या अडचणी होत असताना आपण पाहतो की माझ्यासारखाच एक काम करणारा माणूस पश्चिम बंगाल सारख्या बिहारपूर मतदारसंघामधलं एक फार मोठं उदाहरण आहे. त्याला आपण डेमोग्राफिकल जिहाद म्हणू शकतो. रंजन चौधरी म्हणून त्यांचं नाव आहे. 25 वर्ष त्या माणसाने तिथं तुमच्यासारख्या लोकांनी ज्यावेळेस त्याला काम केलं तर तिथल्या जनतेने त्याला भरभरून मतदान करण्याचं काम केलं. मग त्यांनी रस्ता असेल, पाणी असेल, वीज असेल, चांगलं भारतीय नागरिक घडावेत म्हणून चांगलं दर्जादार शिक्षण असेल, या सगळ्या सुखसुविधा पुरवण्याचं काम केलं. आणि मग हळूहळू तो लोकसभेमध्ये होता, म्हणजे खासदार होती ती व्यक्ती. ती काय आपला काही संबंध नाही आहे, म्हणजे ते काय आपल्या पक्षाचा नाही, कुठल्या कोणाच्या व्यासपीठावरचा काही नातेगोत्यातला नाही, कोणाचं काही नाही. पण त्या व्यक्ती एक काँग्रेस विचारधाराचा मनुष्य होता, आणि तिथं त्या व्यक्तीने प्रचंड काम केलं. पण हळूहळू समोरच्या लोकांची संख्या वाढत गेली, आणि वाढल्यानंतर अचानक तुम्हाला सांगतो त्या लोकांना वाटलं की आता आपल्याला जर इथं सगळं काम झालंय, पण आपल्याला आता आपला माणूस पाहिजे. आणि आपला माणूस म्हणजे कोणता पाहिजे? कोणता? आणि मग तुम्हाला सांगतो ते माणूस पाहिजे म्हटल्यानंतर अचानक तिथं एक भारतीय संघातला एक माजी कर्णधार, तिथं क्रिकेटर तिथं आणला, पठाण नावाचा. आणि ह्या माणसाने ज्याने अहोरात्र काम केलं, 24 तास काम केलं, रस्ते, पाणी, वीज, ITI कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, चांगलं उच्च शिक्षण देण्याचं काम केलं, त्याला मतं पडले अधीर रंजन चौधरीला 4,39,000, आणि पठाणला पडले 5,24,000. त्या चौधरी साहेबांना तुम्हाला सांगतो यांनी घरी पाठवून दिलं. पण हे चौधरी साहेबांना वाटलं की आपलं प्रचंड काम आहे, आणि या कामाच्या माध्यमातून आपल्याला ही लोक कदापि आपली साथ सोडू शकत नाही. आणि विचारधारा सुद्धा तीच होती, कुठली? काँग्रेसची विचारधारा. ती काही कुठल्याही प्रकारे कुणी काही वेगळं ते काही करत नाहीत, वेगळं काही बोलत नाहीत. सर्वसमावेशक म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं. पण शेवटी काय झालं, जेव्हा
धर्माचा विषय आला तर त्यांनी काय निवडलं, काम निवडलं का? त्यांनी काय निवडलं? त्यांनी आपला माणूस निवडला, आपल्या धर्माचा माणूस निवडला. म्हणजे ही परिस्थिती आपल्याला इथंच ही पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते. त्याला आपण काय म्हणतो? डेमोग्राफिकल जिहाद. आपल्या महाराष्ट्रामधलं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मालेगाव देखील एक फार मोठं उदाहरण आहे. तिथं सुद्धा अशीच परिस्थिती आहे की पूर्वी तिथं काँग्रेसचे लोक तिथं निवडून येत होते, पण ज्या वेळेला हळूहळू ती संख्या वाढत गेली, मतदार वाढत गेला, तर तिथं आता कुठला आमदार आहे, कुठल्या पक्षाचा आमदार आहे? MIMचा आमदार आहे. आणि हीच MIMची बोकडं ही आपल्या अहिल्यानगरमध्ये त्या दिवशी आली. एक हैदराबादहून मोठं बोकुड आलं, खुराड झालेलं बोकुड आलं, आणि एक इकडे एक छत्रपती संभाजीनगरचं एक बोकुड आलं. ते बोकड आता ते मला आवाज काढता येत नाही, आणि मी काय प्रयत्न केला नाही त्या बोकड्याचा आवाज काढायचा. आणि ते आलं नाही, ते सगळेच खच्ची केलेले असते. मग ते बोकड आलं आणि ते काहीतरी बडबड 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 कर. आता त्याला वाटतं आपण बोललंच पाहिजे, नाही बोललं तर आपल्यालाही लोक विचारायचे नाही. आता त्यांची भाषा बदलली. पूर्वी सांगायचे ते, पूर्वी भाषणात 15 मिनिट पोलीस हटाओ फिर देखेंगे. अरे 15 मिनिट कशा, तू 5च मिनिट वाव दे, आम्ही सांगू. 15 मिनिट काय लागतात? 15 मिनिट बी लागत नाही, तू 5च मिनिटं सांग. आम्ही काय भारतीय नागरिक आहोत, आम्ही काय मानतो? संविधान मानतो. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत. त्याच्यामुळं तुम्ही आमची काय परीक्षा पाहायचं काम करत जाऊ नका. तिथं आले, त्या फरीद खानचा निषेध केला का? मग मला सांगा, कुठल्या अधिकाराने ते सांगतात? तिथं बसतात, तिथे येतात, आणि आपण लोक त्यांना काहीच बोलत नाही. एवढी मोठी घटना आज इथं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती एक मोठं स्मारक आपण निर्माण केलं. कशाकरता केलं? आज एवढा मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे, तिथनं लोक येतात जातात, दक्षिण भारतापर्यंत लोक जातात, दक्षिण भारतात नाही, इकडे उत्तर भारतात लोक जातात. लोकांना कळालं पाहिजे की हे अहिल्यानगर शहर आहे, अहिल्यानगर जिल्हा आहे. या जिल्ह्यामधून जात असताना हा विचारधारा ही अहिल्यादेवींना मानतात, छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, आणि ही महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, या संविधानाच्या वाटचालीवर चालणारा हा जिल्हा आहे. म्हणून तो बाबासाहेबांचा एक स्मारक त्या ठिकाणी आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, आणि ते ताट मानानं आज ते स्मारक आपल्याला पाहायला मिळतं. पण तिथं तो फरीद खान येतो, कुठून येतो? तर आपल्या आजूबाजूच्या परिसरातून येतो. पोलिसांना आम्ही विचारलं, तर रेकॉर्डवर नाही, पण पोलिसांना विचारलं काय घटनाक्रम आहे. पोलिसांनी सांगितलं की काही दिवसांपूर्वी त्याचं एक बौद्ध बांधवाबरोबर बाचाबाची झाली, आणि बाचाबाचीमध्ये बौद्ध बांधवांनी त्याला सांगितलं की बाबा तुम्ही लोक आता जरा थोडं नीट राहत, तसे तुमचे दिवसमान खराब आहे. त्यांचं वैयक्तिक भांडण चालू होतं, बाचाबाची चालू. आणि मग त्याचा राग म्हणून त्याला वाटलं कुठेतरी आपण असे जर पत्रक फिरकवले तर याच्यामध्ये कुठेतरी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, आणि त्याच्यातनं आपल्याला त्याला सांगता येईल परत कसं काय तुमची जिरली का नाही. पण जिरली कोणाची? या बोकडांची जिरली. कारण ते लगेच दुसऱ्या दिवशी 24 तास पण उलटणे नाही, पोलिसांनी त्याला धरून आणलं. त्याने तोंड मांडलेलं होतं, त्याने उड्डाणपुलावर गेला, गाडीचे नंबर काढले, पण ही पोलीस अहिल्यानगर पोलीस आहे. त्याने त्याला धरून आणला, आणि त्यालाही त्यांनी कपडे काढून जेव्हा त्याला समाचार घेतला पोलिसांना, तेव्हा कळाले डॉबरमॅनच आहे. त्यावेळेस हे कळालं पोलिसांना, त्यावेळेस हे कळालं. मग ओरिजिनल धरलाय बाबा. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे जे लोक असतात हे आपल्यात कुठेतरी त्या तिथं आपण पाहिलं त्यांचा प्रयत्न काय होता, जय भीम जय भीम. काय संबंध आहे? हा महाराष्ट्र हा देश छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराला मानणारा देश आहे. हे लोक मानतच नाहीत. आपण इथं पाहिलं असन, स्क्रीनवर पाहिलं का नाही तुम्ही? चालू आहे ना ते, कसं टेचतेत, दगडाने टेचतेत. काय टेकतेत? अशोक स्तंभ. आता काय व्हिडिओ काय बनवलेला व्हिडिओ थोडी आहे, हे काय बनवलेला थोडी व्हिडिओ आहे. अशोक स्तंभ टेकतात. म्हणजे अशोक स्तंभ म्हणजे काय? सम्राट अशोक यांनी ते एक अशोक स्तंभ निर्माण केलेला होता, म्हणून त्याला आपण अशोक स्तंभ म्हणतो, आणि तो भारताला समर्पित केलेला आहे. आणि म्हणून आपल्या संविधानावरचा जो एक मोठा एम्ब्लेम म्हणून आपण ज्याला म्हणतो अशोक स्तंभ, तो आपल्या विचारधारा आहे. आणि म्हणून त्या लोकांनी कुठेही ह्याचाही निषेध केला नाही. कारण का? कारण हे त्यांचे लोक होते. हे आपले लोक असते ते काय म्हणले असते? हा, फक्त ते लगेच त्यांनी रस्त्यावर आले असते, अभी इनको पकडो. आणि त्याच्यामध्ये
तो अब्दुल्ला सुद्धा आहे, ते सांगतो इथं लावायलाच नव्हता पाहिजे. त्या अब्दुल्लाचा व्हिडिओ आहे, त्याचा आता तुम्ही ऐकलं नसेल, पण ते सांगतो की इथं लावला कशाला, म्हणजे लावायलाच नको, आता लोकांनी काढला. अरे भारत देशात लावणार नाही तर मग आता कुठं पाकिस्तानमध्ये लावणार आहे काय जाऊन? ते हे पाकिस्तान आपल्याला लावायचं आहे, तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला, त्याला वेळ आहे अजून थोडा. पण आपल्याला हे सगळं पाहत असताना, करत असताना हे लोकांच्या लक्षात आलं पाहिजे हे काय चाललेलं आहे. त्या दिवशी देखील आपण परवा सांगितलं की खरेदी कोणाकडून करायची. आता सुरुवात आपण नाही केली. इथं पत्रक दाखवले तुम्हाला, हे पत्रक इच्छा अगोदर. आता आपण बोललो, आपण काय बोलतो, आपण म्हणजे ओपन बोलतो, आपण काय कानात बोललो आणि नंतर असं म्हणत नाही ते मी नव्हतं बोललो, आपण बोललो. पण सुरुवात हे लोक करतात. गेल्या कैक वर्षापासून हे असे पत्रक वाटले जातात. आणि हे पत्रक वाटले, त्या पत्रकावर काय लिहिलं तुम्ही वाचलं का? वाचलं का सगळ्यांनी? दिसतं का लांबून? वरतून दिसलं का तुम्हाला? याच्यावर सगळं मजकूर लिहिलेला आहे. मजकूर वाचलाय का तुम्ही? नाही का? वाचून दाखवू मी? ईद की खरीदी अपनों से ही करे, अपना खाएगा जकात निकालेगा, गैर खाएगा हथियार निकालेगा और फिर उस हथियार को लेकर तुम्हारे घर और मस्जिद पर भगवा झंडा लहराएगा. नोट उम्मते काय ते मला वाचता येत नाही होते. हर जिम्मेदार इंसान तक पैगाम जरूर पोहोचे. ते वाचायचं नाही आपल्याला, शिकायचं नाही. पण ही सुरुवात बऱ्याच वर्षापासून आहे. आपली जकात बंद झाली, पण ह्यांची ही जकात अजून चालू. आणि मग या लोकांचं चालल्यात हे पत्रक आमच्याकडे पुरुष होते, आम्ही जाऊ द्या समाजात तेढ नको निर्माण व्हायला, जाऊ द्या समाजात तेढ नको निर्माण व्हायला. पण आज हा थांबायला तयार नाही. त्यांच्यातलं काही जबाबदार लोकांचं त्यात सांगितलं ना, जिम्मेदार लोकांनी पोहोचाय, तर आम्ही त्या जिम्मेदार लोकांना भेटलो त्यावेळेला, त्यांना सांगितलं की तुम्ही थांबवा, असं करू नका, याच्यातनं जातीवाद पसरण्याचं काम होतं. पण ते थांबले का? मग आपण 1 वेळा सांगू, 2 वेळा सांगू, 3 वेळा सांगू, आता किती वेळा सांगणार? मग आपणही सांगितलं. काय सांगितलं? की आपल्या लोकांनी आपल्या लोकांकडून खरेदी करा. मग आता सुरुवात या लोकांनी केली तर आपण काय त्याच्यामध्ये चुकीचं? सुरुवात जर आपण केली असती तर वेगळी गोष्ट. मग आज ही जर परिस्थिती असेल तर या सगळ्या गोष्टीवर आपल्याला विचार करण्याची आवश्यकता समाजामध्ये निर्माण झालेली. आज हेच नाही तर आपल्याकडं आता गुरुवारच्या दिवशी एक फिर्याद दाखल झाली. आता हा मोर्चा शिवशक्ती भीमशक्तीचा आहे, पण अजून एक विषय की आता गुरुवारच्या दिवशी एक मोठा लव जिहादचा देखील आणि धर्मांतराचा, म्हणजे त्याच मुलीला लव जिहादमध्ये अडकवलं आणि तिला धर्मांतर करण्याकरता प्रयत्न जोर जबरदस्ती चालू होती. तशी अधिकृत फिर्याद, म्हणजे काय मी म्हणतो म्हणून नाही, अधिकृत फिर्याद नगरच्या पोलीस स्टेशनला दाखल झाली. आणि गुरुवारपासून आज शुक्रवार, शनिवार, आज रविवार, आज 3रा दिवस आहे, अजून सुद्धा तो आरोपी मोकाट आहे. म्हणजे अजून सुद्धा तुम्हाला सांगतो त्याला अजून पकडलं गेलं. आणि शुक्रवारचा गॅप दिला तर शनिवारी सुद्धा तुम्हाला सांगतो या अंजलीताई माझ्याकडे एक महिलेला काल घेऊन आले. आता ती महिला फक्त FIR द्यायला तयार नाही, म्हणजे पोलीस केस. पण तिसरा सुद्धा सेम प्रकार आहे. म्हणजे फक्त 1 दिवस सोडला, म्हणजे गुरुवारी एक झालं की शनिवारी एक महिला अजून उभी राहिली. म्हणून तुम्हाला सांगतो आपण मिटवायचं किती. आम्ही सुद्धा अनेक प्रकरण असे सांगत आलो की मिटवा, कशाला 2 समाजात वाद नको. आणि असे बरेच वर्ष मिटवले, एकदा नाही. आपल्या घरातलं लेकरू सुद्धा ज्या वेळेला 1 वेळा वाद करण, 2 वेळा वाद करण, 4 वेळा वाद करण, आपले आई वडील त्याची बाजू घेतील. पण रोज रोज व्हायला लागलं, त्याचे आई वडील एकतर त्याला म्हणतील, एकतर पोलिसांना सांगतील याला घरात, याला जेलमध्ये टाका, नाही तर त्याला घरातून बाहेर काढण्याचं काम करतील. मग आता ह्या अवलदी कवर पोसायच्या, हा आपल्यासारख्यांसमोर फार मोठा प्रश्न निर्माण झालेला. आपण मिटवलं नाही असं सांगत नाही, आपण 1000 वेळा मिटवली, पण प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. आई बाप सुद्धा त्या पोरांना एवढ्या वेळेला एवढी चूक माफ करत नाही, तेवढ्या चुका आपण सगळ्यांनी अनेक वेळेला माफ केल्या. पण आज हे दिवसांदिवस हे प्रकरण वाढत चाललं. अशीच अजून एक फिर्याद 2023 मध्ये दाखल झालेली आहे. ती काय आहे, एक अब्दुल्ला खान नावाचा मुलगा आहे, त्यांनी स्वतः फिर्याद दाखल केली 2023 मध्ये. आता 25 चालू आहे. त्यांनी फिर्याद्यामध्ये टाकलेलं आहे की
त्याच्या खाली जिथं फटाकडे वाजत होते आणि फटाकडे वाजत असताना त्यांनी त्या लोकांना सांगितलं कशाचे फटाकडे वाजवता, तर ते म्हणला भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना होता आणि त्यात भारत हरलाय म्हणून फटाकडे वाजवतो. ही एफ आय आर आहे. मी काय गुरुवारची घटना, कालची घटना, या अंजली त्याचं नाव घेतलं नावानिशी सांगतो. हे अजिबात काल्पनिक गोष्ट नाही आणि ही फिर्यादचा कागद, एफ आय आरचा कागद माहिती आहे त्यात लिहिलेलं आहे. म्हणजे भारत कुठल्याही देशावर जरी हरला, फक्त पाकिस्तान नाही, कुठल्याही देशावर हरला तरी फटाकडे वाजवतात. आणि फिर्यादी कोण आहे? खान नावाचा व्यक्ती, आपला कुठलाही व्यक्ती नाही. मग आता खान खोटं बोलतो का? पण हा कुठला आहे? हा मला वाटतं संविधान मानणारा मनुष्य असावा, भारतीय मुस्लिम असावा, भारतीय संविधान मानणारा असावा. म्हणजे हा शरिया कायद्याच्या विरोधातला असावा असं आपल्याला काही समजायला हरकत नाही. म्हणून ही जी लोक आहेत, ही जी पिलावळ आहे, ह्याच्या विरोधामध्ये अत्यंत आपल्याला पुढच्या काळामध्ये आक्रमक आणि पुढच्या काळामध्ये अत्यंत सुरक्षित राहणं गरजेचं आहे. कारण हे लोक नाव बदलून आपल्याशी संपर्क करतात. हे लोक आपल्यामध्ये येत असताना कुठेतरी आपुलकीच्या भावने येत असतात. मी आत्ता पाहिलं की आत्ता काही लोक इथं आजूबाजूला थोडं जरा पूर परिस्थिती झाली, अचानक अतिवृष्टी आली, नुकसान झालं, तर तिथपर्यंत येऊन पोहोचले की त्या लोकांना आपलंसं दाखवायला. तिथं आपल्यासुद्धा लोकांनी भरपूर मदत केलेली आहे, पण यांनी फक्त दाखवण्याकरता केली. त्यांच्या कुठल्याही प्रकारे प्रलोभनाला बळी न पडता आपण या सगळ्या गोष्टींवरती बारीक विचार केला गेला पाहिजे. आणि आज अशा ज्या घटना घडतायत, जसं पश्चिम बंगालचं सांगितलं, मालेगावचं सांगितलं, या संभाजीनगरमध्ये अनेक केसेस दाखल आहेत. जसं आता सागर भैया तुम्ही याचं नाव काढलं नगर महापालिकेचं आमच्या, तर तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगरमध्ये अशीच मोठी संख्या निवडून आली. पण ज्या वेळेला जनरल बोर्ड सुरू होण्याच्या अगोदर तर आम्ही सुद्धा तिथं महापौर म्हणून काम केलं. अनेक लोक या ठिकाणी आहेत, ते नगरसेवक म्हणून काम करतात. पण ज्या वेळेला तुम्हाला सांगतो की सुरुवातीला जनरल बोर्डच्या आणि शेवटला जेव्हा राष्ट्रगीत चालू होतं, इथं आम्ही पाहिलं इथले हे लोक उठून बाहेर निघून जातात. इथं उठून बाहेर निघून गेलेत पण आपण समजू शकतो. पण ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगरच्या सभागृहामध्ये, महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यांची संख्या ही वाढली, तर ज्या वेळेला राष्ट्रगीत लागलं तर तुम्हाला सांगतो ते मॉबवर बसून खाली फोनवर बोलत बसले. एक सुद्धा त्यातला माणूस उठला नाही. आणि मग आपले लोक जे खरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक त्या सभागृहात होते, त्यांनी कुठलेही एफ आय आर दाखल करता पुढाकार नाही घेतला. त्यांनी जाग्यावर त्यांना उत्तर देण्याचं काम केलं. तिथं मारामाऱ्या झाल्या सभागृहामध्ये आणि त्यांना जाब विचारला. महिलांनी तिथं महिला सदस्यांनी त्यांना मारलं. हे कधी झालं? संख्या वाढल्यावर झालं. त्यामुळे आपल्याकडं सुद्धा तुम्ही म्हणता आता निवडणुकीचं व्यासपीठ नाही, पण सगळं तिथंच येतंय शेवटी, सगळं तिथंच येतंय शेवटला. म्हणून आपल्याला सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला राष्ट्रगीत म्हणणारे लोक त्या सभागृहात पाहिजेत का नाही पाहिजे हे सुद्धा आपल्याला ठरवावं लागणार. आणि इथंच नाही, कुठल्याही सभागृहात, ग्रामपंचायतची सभागृह जरी असलं तर तिथं आपल्या विचाराचे लोक पाहिजेत. जो राष्ट्रगीत म्हणतो, तो उभा राहतो, जो संविधान मानतो. म्हणून हे सगळं आपल्याला बारकाईने विचार करण्याची आवश्यकता. आता काही दिवसांमध्ये आपल्याला याच्यामध्ये हळूहळू आता बऱ्याच ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळतोय आणि निश्चित रूपानं आपण चांगल्या पद्धतीनं जिथं जिथं काही घटना घडल पहिली प्रत्युत्तर देऊ आणि मग मोर्चा काढू. ही तुम्ही काळजी करू नका. जिथं जिथं काही घडल तिथं प्रत्युत्तर देण्याचं काम केलं जाईल आणि नंतर मोर्चा काढायचं काम करू. आणि आपल्यातलेही 4-2 हात बसले काय फरक नाही पडत. म्हणजे काय आहे, काय अडचण आहे कोणाला? काही चालू असतं. वरचे सांगा, काय अडचण आहे का आपल्याला? ते तयारी त्यांची, पण त्यांची तयारी, सगळ्याची अडचण नाही. इकडच्या लोकांची सगळ्यांची आरवत आहे किती. तुम्हाला सांगतो की आता आपण लोकशाही मानणारे लोक आहे, पण या लोकांनी आपले कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा पाहू नये की आपण काय करतो. पण आज या फार वेळ आता मी घेत नाही, अजून पडळकर साहेबांनाही बोलायचं आहे. पण निश्चित हा सगळा आज समुदाय जो आपला जमा झालेला आहे,
एवढ्या उन्हामध्ये आपण सकाळपासून म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर अगदी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि असं तात्या टोपेंच्या पुतळ्याला आपण अभिवादन करून इथपर्यंत आपण आलेलो आहोत. एवढा मोठा पायी एक प्रवास आपण सर्वांनी उन्हामध्ये केलेला आणि बऱ्याच वेळापासून आपण इथं आल्यापासून सुद्धा काही लोक रस्त्यावर बसलेले आहेत. रस्तासुद्धा प्रचंड खालून गरम आहे. हे लोक बरीच सावली उभे आहेत, काही वर गेले, इकडं बसलेले आहेत. पण तुम्हाला सांगतो, आपण कुठल्याही प्रकारे हे राजकीय व्यासपीठ नाही, राजकीय भाषण नाही, राजकीय मनोगत नाही, पण आपल्या सर्वांना कुठंतरी हा देश सुरक्षित ठेवायचा आहे, हे संविधान सुरक्षित ठेवायचं आहे. आणि हा जसं आपले धर्मग्रंथ आहेत तसं हे संविधान देखील हे धर्मग्रंथ आहे. आणि धर्मग्रंथ लिहिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्याला देवारूपीच आहे. आणि म्हणून त्यांचा आदर सन्मान जर कुणी अवमान करत असेल तर त्याला धडा शिकवण्याचं काम देखील आपल्याला सर्वांना एकत्रित राहून करायचं आहे. आणि म्हणून आता हा एक शिवशक्ती भीमशक्ती हा एक पायी मोर्चा जो आपण आयोजित केला त्यामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आपण उन्हामध्ये थांबलात बसलात त्याबद्दल आपले या ठिकाणी मी अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम. भारत माता की, आवाज येत नाही. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारत माता की जय म्हटल्यानंतर त्यांना जय म्हणू वाटत नाही, किमान त्यांच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे की नाही. आज अहिल्यानगर शहरामध्ये ज्या महामानवामुळं आपण माणूस म्हणून जगतोय, ज्या महामानवामुळं मी आज तुमच्या समोर आमदार म्हणून उभा आहे, कारण तेव्हा परिस्थिती अशी होती की काही मोजक्या लोकांना मतदानाचा अधिकार द्या असं काही लोक म्हणत होती. परंतु तो महामानव असं बोलला की नाही, या देशातल्या झोपड्यात राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल आणि या देशामध्ये जो भांडवलदार असेल, श्रीमंत असेल, त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल. अशा महामानवाच्या बाबत त्यांचा सुद्धा बाप बाबासाहेबच आहे, म्हणजे बाबासाहेब म्हणून त्यांना मताचा अधिकार आहे. तरी सुद्धा ते आता चुकीच्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करतायत. अशा सर्वांना उत्तर देण्यासाठी आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये ही आपली सभा आहे. आणि या सभेमध्ये ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते जिहादींचे बाप माननीय आमदार, बाप म्हणजे कसं ठोस्यास ठोसा म्हणून बाप, माननीय संग्राम भैया जगताप व्यासपीठावरती उपस्थित आहेत. माननीय सागर बेग, माननीय वाल्मिक अण्णा निकाळजे, माननीय नानासाहेब वाघमारे आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. खरं तर उशीर खूप झालाय सभेला, मी जास्तीचं बोलणार नाही, थोडक्या मिनिटामध्ये माझं मत व्यक्त करणार आहे. परंतु मित्रांनो, विषय नीट समजून घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब इतके बुद्धिवान होते, इतके हुशार होते. भारताची फाळणी होण्या अगोदर त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं पुस्तक लिहिलं. वाल्मिक अण्णांनी जे सांगितलं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं की दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब, म्हणजे दारुल इस्लाम म्हणजे इस्लाम का घर आहे, दारुल हर्ब म्हणजे युद्धाची भूमी आहे. म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना इस्लामाचं घर वाटतं आणि जे जे गैर मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना युद्धाचं घर वाटतं.
म्हणजे भारत हे मुसलमानांच्यासाठी युद्धाचं घर आहे असं ते मानतात, असं मी म्हणत नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी 15 ऑगस्ट 1947ला फाळणी होण्यापूर्वी जे पुस्तक लिहिलंय त्या पुस्तकात लिहून ठेवलंय. त्यांना राष्ट्र हे प्रथम नाही आहे, त्यांना मुस्लिम हे प्रथम आहे, त्यांना इस्लाम हे प्रथम आहे. म्हणजे जगातले जे मुसलमान जी भूमिका घेतात ती त्यांना भारतापेक्षा त्याला प्राथमिकता देतात. म्हणजे राष्ट्रीयत्व त्यांच्यामध्ये नाही आहे, राष्ट्राविषयीची भूमिका त्यांच्या मनामध्ये नाही आहे. आणि म्हणून मित्रांनो, हा विषय नीट समजून घ्या. समजा मी बोललो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हिंदू मुसलमान करायची सवय आहे. अरे पण संग्राम भैया जगताप पण बोलतायत ना, मग जरा सिरियस घ्या ना. तुम्ही सिरियस घेण्याची आवश्यकता आहे ना. बरं ठीक आहे, संग्राम भैया बोलतायत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे अगोदर लिहून टाकलं की बाबांनो, या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही. आणि जेव्हा फाळणी होत होती तेव्हा बाबासाहेब म्हणत होते ह्यांना रेल्वेच्या गाडीमध्ये भरून सगळे तिकडं पाठवा आणि तिकडचे सगळे हिंदू इकडं आणा. जर बाबासाहेबांचं ऐकलं असतं तर आता आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती. म्हणजे बघा किती बुद्धिवान माणूस होता, किती त्याने हुशारीने हे सगळं लिहिलंय. संग्राम भैयांनी जे उदाहरण तुम्हाला सांगितलं रंजन चौधरीचं, मी त्यात एक मुद्दा मांडणार आहे. रंजन चौधरी 5 वेळा काँग्रेसचे खासदार होते, मुसलमान त्यांना मतं देत होते. परंतु जेव्हा मुसलमानांना कळालं की आता आपली संख्या वाढलेली आहे तेव्हा त्यांनी त्यांचा पठाण नावाचा खासदार निवडून दिला. रंजन चौधरीला आणि काँग्रेसला कळालं पण नाही की 5 वेळा आलेला निवडून खासदार पडला कसा. पण त्याच्या पुढे जाऊन एक गमतीची गोष्ट आहे, आपले 11 हिंदू उमेदवार उभा राहिले होते, त्यांना 5 लाख मतं पडली. पठाण हे टीएमसी कडून उमेदवार होते, त्यांना 5 लाखाच्या वर मतं पडली. दुसरे 2 उमेदवार उभा राहिले होते, त्यांना फक्त 2,500 मतं पडली. किती? आपल्या 11 हिंदूंना 5 लाख पडली, त्यातली 80,000 जर इकडे आली असती तर रंजन चौधरी निवडून आले असते. ते कुठल्या पक्षाचे गटाचे आपल्याला माहित नाही, पण दगडापेक्षा वीट मऊ. म्हणजे तुम्ही समजून घ्या, मतदान करताना ते किती अत्यंत हुशारीने करतात. आता निवडणूक आलेत, आता काँग्रेसवाल्यांच्या बाजूने सगळे मुसलमान ठामपणे उभा राहिलेत. काँग्रेस बरोबर असणाऱ्या हिंदूने ठरवलं पाहिजे मुसलमान एक साथ तुमच्या बरोबर येतोय, आम्ही तुमच्या विरोधामध्ये जातो. सगळ्यांना ठरवलं पाहिजे ना, भूमिका घेतली पाहिजे. आणि भूमिका घ्या ना. अरे परवा ती डुकरं इथून बोलली, काय बोलली? आम्ही अहमदनगर बोलणार, अहिल्यानगर बोलणार नाही. तुमच्या जर नाही खुट्टा ठोकला तर तुम्ही आम्हाला नाव सांगा. कलेक्टर अहिल्यानगर यांना माझं आव्हान आहे, या अहिल्यानगर शहरात आणि जिल्ह्यात जेवढे मुसलमान म्हणतायत की आम्ही अहमदनगर म्हणणार, त्यांच्या दुकानावरती जर अहमदनगर लिहिलेल्या पाट्या असतील तर त्यांचा शॉप ऍक्टचा लायसन रद्द करून टाका. ही मोहीम राहा 15 दिवस. ज्यांच्या दुकानावरती, ज्यांच्या दुकानाची बिल आहेत, पावती बुका, त्यांच्यावरती ज्याने अहमदनगर लिहिलं आहे त्यांचं लायसन रद्द करून टाका. माझं म्हणणं योग्य आहे का अयोग्य आहे तुम्ही सांगा, हात वर करून सांगा. योग्य आहे का अयोग्य? तुम्हाला अहमदनगर वाटतंय? अरे तुमच्या आता त्या दादागिरीच्या भाषा इथं चालत नाही. इथं कायद्याचं राज्य आहे. महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला, केंद्र सरकारनं केला, अहमदनगरचं नाव खोडून टाकलं, अहिल्यानगर केलं, औरंगाबादचं नाव खोडून टाकलं, छत्रपती संभाजीनगर केलाय, तिकडं उस्मानाबादचं नाव बदललं, धाराशिव केलाय, तिकडं इस्लामपूरचा निर्णय घेतलाय, ईश्वरपूर केलाय. अरे ज्यांनी या भारतावरती आक्रमण केलं, मग ते मुघल असतील, ते आदिलशाहीवाले असतील, ते निजामशाह असतील, हे अहमद असेल, हे तुमचे कसे काय आदर्श असू शकतात? ज्यांनी या हिंदू धर्मावरती आक्रमण केलं, हिंदूंचं धर्मांतरण केलं, या देशातली हजारो मंदिरं पाडली, हजारो मंदिरातल्या मूर्तींचं विटंबन केलं, मूर्तींची तोडफोड केली, ते तुमचे कसे काय हिरो असू शकतात?
अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच तुम्हाला गाडलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं तेव्हा थडगं बांधलाय आणि त्या थडग्यावरती भगवा झेंडा रोवलाय. तुम्ही जर परत अशी भांडगुळ जर कोणी वळवळ करत असतील तर ती ठेचण्याची हिम्मत आणि धाडस आमच्या हिंदू पोरांच्या मध्ये आहे. ठेचाल की नाही ठेचणार? अरे आता तुम्हाला वाटतंय आम्हाला औरंगाबाद पाहिजे. कोण औरंगाबाद? तुमचा काय आजोबा पंजोबा बाप लागतोय? कोण लागतो? औरंगजेब कोण लागतो तुमचा? तुमचा अहमद कोण लागतो? या देशामध्ये राहता, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहता, हितलं खाता आणि तुम्ही बाहेरच्या लोकांची गाणी गाता. जर तुम्हाला भारताविषयी प्रेम नसेल तर बॅग भरानाच जावा. जात नसाल तर तुमच्या ढुंगणावरती आम्ही लाता घालू आणि तुम्हाला घालवून देऊ. संग्राम भैयानी आज आता एक इथे एफआयआर कॉपी वाचली. एफआयआर कॉपी आमचं नाही मत. संग्राम भैयानी आता त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं ऑस्ट्रेलिया आणि भारत यांची मॅच झाली. आतापर्यंत पाकिस्तान भारत यांच्या मॅचमध्ये हे पाकिस्तानच्या बाजूने फटाकड्या उडवायचे, परंतु ऑस्ट्रेलिया आणि भारत मॅच झाली आणि मग भारत हरला तर हे फटाकडे उडवत आहे. पोलिसांना माझं आव्हान आहे, तीच फटाकडे ह्याच्या गुद्दा दावामध्ये ठोकून उडवा. अरे दुसऱ्या देशामध्ये असं चाललं असतं का? कापून टाकलं असतं तुम्हाला भडव्यानो. इथं लोक सहन करतात म्हणून काही करता का? हेच मुसलमान राष्ट्रामध्ये असं जर कुणी केलं असतं तर ते चाललं असतं का? त्याला ठोकून टाकला असता. अरे म्हणून गैरफायदा घेता. येथून पुढे जर भारताच्या विषयी, राष्ट्राच्या विषयी, धर्माच्या विषयी, आमच्या महापुरुषांच्या विषयी, छत्रपती शिवाजी महाराज असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जर कुठं तुम्ही भानगडी करायचा, अपमान करायचा, विटंबना करायची प्रयत्न केला तर हिंदू पोरं तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत. अरे षडयंत्र आहे. या 4-6 महिन्यात काय काय झालं? यवतमध्ये काय झालं तुम्ही बघितला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना, तोडफोड केली. यवतमध्ये आपल्या बाजूला अन्नपूर्णा मातेचं मंदिर पुण्यामध्ये, तिथं एक शेख नावाचा जिहादी येतो, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या सोबत अश्लील चाळे करतो, लघुशंका मूर्तीवरती करतो. आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये भवानीपूर, जे पूर्वीचं खानापूर, तिथं महादेवाच्या समोरच्या नंदी महाराजाची शिंग तोडून टाकतो, कान तोडून टाकतो. हे काय असंच होतं का? बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना होते, हे असंच होतं का? अरे हे सगळं ठरवून चाललंय. ते चेक करतायत आपल्या ज्या अस्मिता आहेत, आपले जे आदर्श आहेत, त्या आदर्शावरती घावा घालण्याचा हे प्रयत्न करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड केली तर हिंदूंच्या भावना काय होत आहेत हे चेक करतायत मित्रांनो. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे जर कोणी हात घालत असेल तर त्याचा हात तोडून टाकला पाहिजे. हे धाडस आपण केलं पाहिजे मित्रांनो. कसं काय होतं? कसं काय होतं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीबद्दल तुम्ही विटंबना करण्याचं धाडस करता. हे एका दोघाचं काम नाही, हे मोठं षडयंत्र आहे. कालच पोरं सुटली परवा दिवशी, यवतच्या पोरं तर गेल निघाली, त्यांनी ठोकून काढले. संग्राम भाई आणि आम्ही गेलो होतो तिथं. 17 पोरं जेलमध्ये होती, 12 पोरं परवा दिवशी सुटली. पोरांचा फुटल्यानंतर फोन आला होता. मित्रांनो, आम्ही माती भडकवतोय अशातला विषय नाही, नीट विषय समजून घ्या. काश्मीरमध्ये 100% हिंदू होते, काश्मीरमध्ये 100% हिंदू होते. आता काय परिस्थिती आहे तुम्ही बघा. जम्मू काश्मीरची काय परिस्थिती आहे बघा. कुठे गेली ती लोक? आज महाराष्ट्रात ती परिस्थिती व्हायला उघडलाय. मी जबाबदारीनं बोलती आज होतात. महाविकास आघाडीच्या काळात तर त्यांना जास्त प्रोटेक्शन मिळालं मित्रांनो. अहिल्यानगरमध्ये सर्वात जास्त लँड जिहाद होतो. आज एक कोटला नावाची जी झोपडपट्टी आहे, काय आहे? केंद्र सरकारची जागा आहे. प्रशासनाला मला आवाहन करायचं आहे, जसं पिंपरी चिंचवडला भोसरीला माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात, महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वामध्ये 800 हेक्टर बदलं सगळी झोपडपट्टी उद्ध्वस्त करून टाकली.
तसं मुकुंदनगर आणि कोटला केंद्र सरकारच्या जागेमध्ये तुम्ही घुसलाय. तुमच्या बापाची जागा आहे का रे? हा ज्याला जागा नाही त्याला देऊ की, पण तुमच्या खुजली जास्त आहे. देशाच्या विरोधामध्ये घाणेरडी कृत्य करता, महापुरुषांच्या विरोधामध्ये षडयंत्र करता आणि सरकारच्या आता तुम्ही काय सरकारचे पाहुणे काय? तुम्हाला हकलून देण्याची व्यवस्था केली जाईल आणि ते संग्राम भाई यांच्या नेतृत्वात केली जाईल. अरे बाबासाहेब, मी तर असं मानतो, मला जन्म देणारा बाप कुंडलिक पडळकर आहे, पण मला माणूस म्हणून जगायची संधी दिली तो माझा दुसरा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि हे सगळ्यांसाठी लागू होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो आपल्या सगळ्या हिंदूंच्या पोरांच्या घरामध्ये असला पाहिजे. त्यांनी आपल्याला संधी दिली. मित्रांनो, त्या बाबासाहेबांच्या विषयी तुम्ही असली घाणेरडी कृती करता आणि मग संग्राम भाईंचं नाव लिहिता. लोक शहाणे आहेत रे इथली. भीमशक्ती आणि शिवशक्ती, लहू शक्ती आज एकत्रित येते, महाराष्ट्राला एक वेगळा आदर्श घालून आज देते आहे. माझ्या मागासवर्गीय समाजाचा मताचा गैरफायदा या लोकांनी उठवलाय, गैरफायदा उठवलाय. या सगळ्या लोकांना ठेचून काढण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून या येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाच्या विरोधामध्ये एक कडक कायदा येतोय. जे आज लोकांचं धर्मांतरण करतायत, तुम्हाला राशन देतो, तुम्हाला औषधं देतो, आम्ही प्रार्थना करतो, तुमचा आजार बरा करतो, ज्याला एक किडनी आहे त्याला 2 किडनी देतो, ज्याचं हृदय खराब झालंय त्याचं हृदय दुरुस्त करतो, मी पाणी शिंपडतो, मंत्र करतो. आमच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेता, आमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेता आणि धर्मांतरण करता आणि मग म्हणलं आम्ही ठोकून काढा, मग हे संविधानाला धरून आहे का म्हणता? तर फसवून आणि जबरदस्तीनं धर्मांतरण करता, हे संविधानाला मान्य आहे का? हे संविधानामध्ये आहे का? तर नाही, हे संविधानामध्ये नाही. आणि म्हणून धर्मांतरण करण्यासाठी तुमच्या गल्लीमध्ये, गावामध्ये, शहरामध्ये कोण आला तर त्याला जशास तसं उत्तर देण्याची भूमिका तुमची आणि आमची असली पाहिजे. मित्रांनो, कुठवर बघत बसणार आहे? हा जन्म पुन्हा नाही आहे. प्रत्येकाला वाटतं की भारत हा जगातला सर्वात श्रेष्ठ संस्कृती असणारा देश आहे. हिंदू धर्माकडे एका वेगळ्या नजरेनं बघितलं जातं आणि म्हणून जास्तीत जास्त धर्मांतरण करा, हिंदूंचे लचके तोडा, हिंदूंच्या जाती जातीमध्ये भांडणं लावा. अरे जाती जातीमध्ये भांडणं लावण्यापेक्षा आधी धर्म महत्वाचा आहे. जर धर्मच नाही राहिला तर जाती कुठून येतील? आणि म्हणून पहिल्यांदा राष्ट्र, धर्म आणि मग जाती. आणि म्हणून सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन या जिहादी अवलादींना उत्तर दिला पाहिजे. परवा ते इथून काय बोलले? नितेश राणे साहेबांच्या वरती बोलले आणि आमच्या संग्राम भाई यांच्या वरती बोलले. काय बोलले? नितेश राणे जर पायानं येतील आणि जाताना, अरे भोसडीच्या नो, नितेश राणे पर्यंत आणि संग्राम भैयापर्यंत जाऊस तर तुम्ही थडग्यात जाल ह्याचा विचार तुम्ही केला की नाही केला? तुम्हाला थडग्यात गाडून त्याच्यावरती भगवानी निळा झेंडा आम्ही रोवू ना, तिकडे जायची कशाला गरज? हे किती मावळे आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मावळे किती आहेत? यांच्यातून तुम्ही जाणार कसे रे? जाऊ शकता का तुम्ही? तुमचा DNA चेक करा, तुमचा DNA हिंदूंचा आहे. हे मी म्हणत नाही. काँग्रेसचे नेते माननीय गुलाम आझाद, गुलाब नबी, हे मुस्लिम काश्मीरमधले, त्यांनी म्हणले अरे आपले सगळे पूर्वज हिंदू आहेत, कशाला रू? पण हे कॉकटेलवाले लय असे कडवे असतात. कॉकटेलवाले ते एकदम असे रागात असतात. तसे हे सगळी परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना मला सांगायचं आहे, हे आमचे आदर्श आहेत. अहिल्यानगर हे नाव तुमच्या कैक पिढ्या सूर्य चंद्र असेपर्यंत बदलू शकत नाहीत. आणि तुम्ही किती जरी अहमदनगर म्हणण्याचा प्रयत्न केला आणि तिकडं औरंगाबाद म्हणण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती, तुमच्या शाळेच्या दाखल्यावरती तुम्हाला कुठलंही प्रमाणपत्र सरकारचं मिळेल. तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली, घर घेतलं, जागा घेतली, दुकानात जाऊन एखादं कप घेतला, बिलावरती अहिल्यानगरच येणार. तुमचं नाव इकडं, पुढं अहिल्यानगर, इकडं नाव तुमचं प्रॉपर्टी, तिकडं अहिल्यानगर. ते तुम्ही बदलू शकत
शकत नाही आणि ते बदलण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्ही संपाल, तुम्ही बदलाल, परंतु आता शहरांची नावं बदलणार नाहीत. आणि ज्यांना ज्यांना संभाजीनगर नको आहे, ज्यांना ज्यांना हिल्यानगर नको आहे, ज्यांना ज्यांना धाराशिव नको आहे, ज्यांना ज्यांना ईश्वरपूर नको आहे, त्या सगळ्या औलादी देशाच्या विरोधात आहेत हे मनामध्ये पक्का लिहून ठेवा. हे देश विघातक आहेत लोक. आणि आता आमच्या हातामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार आहे. आमच्या डोक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि आमच्या मनामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींचा धर्मरक्षणाचा विचार आहे. ह्या 3 गोष्टी आमच्याकडे असल्यामुळं कुठलाही जिहादी आमचं काही वाकडं करू शकत नाही. एवढं मी बोलतो. आणि संग्राम भैयांच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे आहोत. आहेत ना? कारण येड्या गाबाळ्याचं काम नसतंय. धर्माची भूमिका घेणं, ती भूमिका संग्राम भैयांनी घेतलेली आहे आणि त्या भूमिकेच्या बरोबर आम्ही काल पण होतो, आज पण आहे आणि उद्या पण असणार आहे. संग्राम भैया, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जे हिंदू धर्माचं रक्षण करण्याची भूमिका हातात घेतली आहे, ती भूमिका घेऊन पुढे चला. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत. आंबेडकरी जनता तुमच्या सोबत आहे. तुमचं तर भाषण मला खूप आवडलं. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वाल्मिकांना म्हटलं का वातावरण असं गरम होतंय, ह्या वाल्मिकांनी वातावरण परत गरम केलं आणि अत्यंत प्रभावी, अत्यंत अभ्यासू भाषण त्यांनी मांडलं. अरे बाबासाहेबांच्या विषयी जर कोणी बोलला तर तळपायची आग मस्तकात जाते आणि त्यांनी एकदम व्यवस्थित मांडले. सागर बेग तर ते अत्यंत प्रभावी वक्ते आहेत, नेते आहेत आणि रोखठोक भूमिका मांडतात. या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं उन्हात इथं उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तसेच आपल्या आजच्या जनआक्रोश मोर्चाच्या निमित्तानं उपस्थित राहिल्याबद्दल नानासाहेबजी वाघमारे, आप्पा शरद आप्पा म्हस्के आणि विराज अशोक अवधुते या सर्वांचेच मी आभार व्यक्त करते आणि आपला कार्यक्रम संपला असे जाहीर करते आणि सर्वच